प्रश्न आजचा पेपर आहे आपला क्लासचा झालेला शेकडोरीचा प्रश्न क्रमांक 2चा टॉपिक आहे. 2 टाईपचा क्वेश्चन आहे बघा. स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे तरी पण वाचून दाखवतो मी. एका वर्गातील 25% मुलं गणितामध्ये आणि 37-34% मुलं इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झाले आणि 13% दोन्हीमध्ये उत्तीर्ण झाले बरं का. दोन्हीमध्ये तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. आता टक्केवारी काढायची आहे बघा. पहिला आपला विषय आहे गणित. गणितमध्ये किती पास झालेले आहेत बघा. गणितमध्ये आहेत पास झालेली संख्या आहे ती आहे 25% मुलं बरं का. किती आहेत 25%. त्यानंतर इंग्रजीमध्ये सहसा असे 2च विषय आहेत जे पास नापास होतात बरं का. बाकी सगळे पास होतात. गणित इंग्रजी 2 विषय असतात बरं का. त्यामध्ये 37% जे आहेत पास झाले बरं का. आता काय करायचं दोघांची बेरीज करायची बरं का. पहिल्यांदा दोघांची बेरीज करू. 2 हाची 1 आहे 5 आणि 1 6 राईट. 62% दोन्ही विषयात आहेत. पण पुढे काय प्रश्न आहे दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झाले 13% मुलं दोन्ही विषयामध्ये बरं का. जी कॉमन आहेत ती 13% मायनस करायची आहे बघा. 13% दोन्हीतून मायनस करू. इथं जात नाहीत 2 मधून 1 इथे 1 आपण घेऊ. 12मधून 3 गेले. उरलेली संख्या जी आहे किती आहे 9. ओके. त्यानंतर किती म्हणलं 5 मधून 4 5 मधून 1 गेले म्हणजे 4. 49% जे आहेत हे आहेत प्युअर पास बरं का. हे उत्तीर्ण आहेत बरं का. मग 100% पैकी 49% पास असतील बाकी सगळे ना पास दोन्ही विषयात बरं का. मग उरले किती आता 51% असतील बघा नापास अनुत्तीर्ण बरं का. काय केलं मी लक्षात असू द्या. पास दोघांची बेरीज कॉमन पास मायनस हे झाले प्युअर पास बरं का. 49% प्युअर पास बाकी सगळे नापास. किती 51% नापास. असे प्रश्न खूप झालेले आहेत आणि ट्रिक्स लक्षात असू द्या. बाकी एकदम सोपा मेथड आहे. आता आपण काही दिवसांनी लगेच ऑनलाईनला तुमचा क्लास होणार आहे. याच चॅनलवर इन्स्टावर लगेच जॉईन करा. ओके.